तर आता प्रत्येक जण बोर झालाय आपल्या एकच डिझाईन डार्क मध्ये. तर आता आपण थोडं लाईट डिझाईन मध्ये पण बघूया बॅकग्राऊंड फॉग वगैरे. आणि मी तुम्हाला आधीच बोललो होतो की फॉग मध्ये जास्त खेळावं लागत नाही, पण आता कसं आहे सारखं आपण डार्क मध्ये थीम मध्ये करतोय, ते थोडं डीप असतात, हार्ड असतात नाही का डार्क डिझाईन. लाईट डिझाईन मध्ये कसं राहतं, टेक्स्ट लवकर दिसतं म्हणजे विजिबल राहतं नाही का, जास्त खेळावं लागत नाही. पण आपण आता लाईट डिझाईन बघूया. डायरेक्ट बनवतोय मी, काही आधी व्हिडिओ शूट केलेला नाही. हे आपण डिझाईन बनवून युट्यूबला टाकलेले तुम्ही बघितले असेल. तर आता मी परत साईज घेतोय. आता मी साईज जरा वेगळी घेणार आहे. 5x6 साईज घेतो इंचेस मध्ये. उंची 6 आहे, रुंदी 5 आहे. रेझोल्यूशन 500 करतोय मी. RGB कलर बाकी सर्व सेम आहे. ही साईज आपली क्रिएट झालेली आहे. आता आपल्याला इथं बॅकग्राऊंड टाकायचे आहे फॉग मध्ये. त्यासाठी मी पिंटरेस्टला इथं वॉटर कलर बॅकग्राऊंड टाकलेले आहे आणि मला इथं एवढे काय बॅकग्राऊंड भेटलेत बघायला. आता मी काय करणार आहे, समजा आता मला हे वालं बॅकग्राऊंड आवडले, मी डाउनलोड करतो. हे पण बॅकग्राऊंड आवडले, पण डाउनलोड करतो. तर असले बॅकग्राऊंड नाही का तुम्हाला भेटून जाते पिंटरेस्टला खूप सारे. त्यामध्ये तुम्ही थोडं ब्रश वगैरे मारून तुम्ही करू शकता. इथं बी वेगवेगळे बॅकग्राऊंड भेटतील तुम्हाला. तर हे मी प्लेस करतोय आता इथून. समजा आता हे बॅकग्राऊंड मी इथं ड्रॅग केलं म्हणजे प्लेस केलं. आता ह्याला काय करायचं तुम्हाला, सर्वात पहिलं ह्याला आपण फिल्टर मध्ये जाऊन थोडं ब्लर करूया आणि आपण इथं मोशन ब्लर देणार आहे असा. त्यानंतर ह्याची डुप्लिकेट घेतोय Ctrl+J ने. ह्याला फिल्टर मध्ये जाऊन फिल्टर गॅलरी मध्ये नेतोय आणि इथं हवाला इफेक्ट आहे ना, तो मी इथं देतोय असा. हे बघा असं. आता एवढं झालं. आता हे दोन्ही मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून टाकते. आता Ctrl+L करतोय मी. थोडं लेवल नाही का हे करते असं. बघू शकता. आता आपल्याला काय करायचे, फोटो वगैरे टाकायचे. आता मी देवीचा दुसरा फोटो घेतो, जो माझ्याकडे असं नाही का आता अवेलेबल, तो घेतोय मी. दुसरा देवीचा फोटो घेतोय. तर इथं मला दुसरा देवीचा कोणता तरी फोटो जो आवडेल ना तो मी घेणार आहे. तुम्ही बघू शकता हा फोटो मला आवडलेला आहे, मी तो इथं ड्रॅग केलेला आहे. आता मी काय करतो, त्याला Alt दाबून मास्क करतो आणि इथून सॉफ्ट ब्रश घेतोय हार्डनेस 0 आणि इथून व्हाईट कलर घेऊन इथं मी असं मारतो. तर तुम्हाला मास्किंग माहिती कसं करतो आपण, व्हाईट ब्लॅक मध्येच खेळतो इथं कलर मध्ये, मी सांगत नाही आता परत. तुम्ही असा ब्रश मारून त्याची साईज अशी वाढून घेतोय. आता आपल्याला काय करायचं, एक न्यू लेअर घ्यायची आणि फोटोच्या वर आपल्याला ना जो मी तुम्हाला बोललोय ना ब्रश, तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ब्रश देतो. हे वाले मी तुम्हाला देणार होतो म्हणलं, तर देऊन टाकतो मी. आता तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवत नाही मी त्याच्यावर. इथून व्हाईट कलर घेणार आहे, जी ऑपोसिटी वाढवणार आहे, असं मारणार आहे. तुम्ही बघू शकता तर मी ब्रश मारलेला आहे. तर तुम्हाला जर वाटलं ना बॅकग्राऊंड खूपच हे वाटते, तर तुम्हाला एक आयडिया सांगतो काय करायचं. सॉलिड कलर घ्यायचा आणि डिझाईन मधले कसा येल्लो लाईट कलर घ्यायचा डिझाईन मधलं. म्हणजे बॅकग्राऊंड आहे ना आपलं, त्याला Alt दाबून मास्क करतो आणि जनरल मधला जो सॉफ्ट ब्रश आहे ना आपला हवाला, त्याची साईज वाढून घेणार आहे आणि तो इथून असा मारणार आहे. तुम्ही सॉलिड कलर चेंज बी करू शकता. तुम्हाला व्हाईट पाहिजे तर असं व्हाईट बी देऊ शकता. म्हणजे लय व्हाईट नाही द्यायचा, असं केलं तरी ओके. पण तुम्हाला अजून एक सांगतो, जर असं करायचं असं ना तुम्हाला, तर काय करा, हे वाला बॅकग्राऊंड बी चालून जाईल. किंवा व्हाईट टेक्स्चर असतं ना, व्हाईट टेक्स्चर, तर व्हाईट टेक्स्चर मध्ये तुम्हाला थोडं असं हिचं बॅकग्राऊंड पाहिजे ह्या टाईप मध्ये, थोडं नॉईस असतात नाही का, तुम्हाला भेटून जाईल. व्हाईट टेक्स्चर टाकले तरी खूप बॅकग्राऊंड भेटतील. ते टेक्स्चर तुम्ही इथं असं यूज करू शकता. हे बघा असं इथे मी यूज केलेलं आहे. पण ह्याला तुम्हाला ना थोडं तरी ब्लर करावं लागणार आहे, कारण जास्त हे नको आहे आपल्याला. आता असं बी चालणार आहे तुम्हाला. आता आपण काय करूया, ह्या डिझाईन मधलंच सगळं उचलून टाकतो इथून कॅली म्हणजे स्लोगन वगैरे. आणि ह्याला आता शॅडो न द्यायचं आहे.
लाईट डिझाईनला कधीच शॅडो यूज करायचा नाही. शॅडो मी क्लिअर करतोय. फक्त फॉन्ट चेंज करू आपण, म्हणजे पॉप पिनचा फॉन्ट घेऊया. आणि आता डार्क कलर घ्यायचा. मी तुम्हाला बोललो होतं लाईट डिझाईन बनवली ना तर डार्क कलर यूज करावा लागतो. तर मी डार्क कलर घेतलेला आहे. थोडं अलाइनमेंट बी चेंज केली. तर देव आई वर्धन दे, फक्त थोडं प्रेम दे, तुझ्या चरणी आहे सर्व काही. आता हे फक्त मी वर घेतो, खाली तुझा आशीर्वाद आणि आशीर्वाद दे एकत्र करून अलाइनमेंट लावून घेतोय. किंवा फर्स्ट अलाइनमेंट बी देऊ शकता, एका लाईन मध्ये घेऊ शकता तुम्ही. अनेक फॉन्ट पण ओके वाटतो, पण अनेकचा फॉन्ट कोणता म्हणतोय मी तुम्हाला इकडचे कॅरेक्टर मध्ये ओपन करून दाखवतो मी अनेकचा फॉन्ट कोणता म्हणतोय. आता हे लाईट वाले फॉन्ट आहेत ना, आणि हा वाले फॉन्ट सगळ्यात भारी बेस्ट आहे. हा ओके दिसतोय. ओके झाले. आता आपण इथं काय करूया, नवरात्र उत्सव नाही का, आता आपण हे यूज करायला नको, आपण फॉन्टच यूज करूया. तर इकडे आपण फॉन्ट यूज करू किंवा हे वापरून बघू कसं दिसते. नाही ओके वाटलं तर आपण हे करून टाकू. हे टेक्स्चर डिलीट करतोय. तुम्हाला काय वाटलं ना कमेंट मध्ये सांगत जावा, कारण मी तुम्हाला बोललोय आपण कशा डिझाईन बनवू शकतो अजून वेगवेगळ्या. आणि तुमचं बी बरोबर आहे की एकच कन्सेप्ट सारखं ते डार्क डार्क डार्क, बरोबर तुम्ही बोर होत असाल. आणि व्हिडिओ पण मी कधीतरी टाकतो, सारखे पण नाही आपले व्हिडिओ. बाकी आता तुम्हाला पाहिजे नस होती तर बघा डिझाईन कसली झाली, बसल्या बसल्या तुमच्या समोर केलेली. मी तुम्हाला आधीच बोललो होतो की फॉग मध्ये ना खेळायला लागत नाही जास्त. आता मी अजून इथं नाही का लाईट वगैरे ऍड केली ना, आता तुम्ही फक्त पूर्ण डिझाईन बघा, डिझाईन कशी बनवतो ना मी फक्त बघा तुम्ही. आता तर शारदेचा मी सगळे हाच फॉन्ट घेतलेला आहे. आता मी शारदेचा फॉन्ट आहे ना, आता या साडीमधनं बी घेऊ शकतो देवीच्या. हा पण ओके वाटतंय. डार्कच कलर घ्यायचे आपल्याला आता इथं. आणि फॉन्ट चेंज करू वाटला तर फॉन्ट चेंज करू शकतो तुम्ही. आता हा वाला फॉन्ट घेऊया आपण, बाकी खालचा तोच राहू द्या. फक्त याचा कलर थोडा चेंज करू आपण. ओके वाटते असं बी. टेक्स्चर बघू आपण कुठले टेक्स्चर भेटते का कलरफुल. कलरफुल टेक्स्चर टाकून घ्यायचंय पिंटरेस्टला. आणि तर तुम्हाला हे वाला टेक्स्चर ना एक नंबर दिसणार आहे, बघूनच सांगतोय मी. का, कारण आपण बॅकग्राऊंड मध्ये पण तसंच इफेक्ट दिलेला आहे, पूर्ण बॅकग्राऊंडच तसं आहे आपलं. आणि तुम्ही जर जे बॅकग्राऊंड यूज केलं ना बॅकग्राऊंडला, ते जर टेक्स्चर जरी दिला ना तरी बघा तुम्ही आता कसा इफेक्ट पडतोय. हे बघा जे बॅकग्राऊंडला यूज केलं ना त्याचाच इफेक्ट दिलेला आहे. थोडं खाली घेऊन यायचं. हे बघा ओके मध्ये कार्यक्रम हे बी ओके दिसणार आहे. किंवा मी आता जे डाउनलोड केलं ना ते पण तुम्हाला टाकून दाखवतो. हे पण ओके दिसणार. अशा मध्ये मी टाकणार होते तर, म्हणजे कसं थोडं साडी असं बी ओके दिसतंय, असं बी ओके दिसतंय. तर आपण जे बॅकग्राऊंडला यूज केलं ना टेक्स्चर तेच देऊया. अजून एक गोष्ट, बॅकग्राऊंडला आपण फिल्टर दिलाय पण त्याला नॉइस इफेक्ट पण द्यायचा आहे आपल्याला. बघा असले बॅकग्राऊंड नाही का तुम्ही इन्स्टाला वगैरे बघता आणि तुम्हाला खूप आवडते डिझाईन, नंतर तुम्हाला फोटो चेंज करून बी दाखवतो तरी बी ओके दिसणार आहे तुमची डिझाईन. तर आता आपण काय करू, तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा लाईट डिझाईन करतो फॉग मध्ये तर आपण शॅडो इफेक्ट देत नाही. दिला तर आपण काय देतो, बेवेल देतो. त्या बेवेल मध्ये काय करतो आपण इथं येल्लो, दोन्ही येल्लो करून घेतो नाही का. असं थोडं इथं साईज वाढून घेतो अशी. हे बघा डिझाईन बघू शकतो तुम्ही, टेक्स्टला इफेक्ट आलेला आहे. आणि स्ट्रोक देऊ शकतो आपण, व्हाईट कलरचा स्ट्रोक देऊ शकतो इथं असं. आणि त्याला नंतर शॅडो द्यायचा. स्ट्रोक दिला तरच शॅडो द्यायची, नाहीतर मग विषय वेगळा होऊन जाईल. बघा असं दिसतं, मग ते नको आपल्याला तसं. स्ट्रोक द्यायचा मग शॅडो द्यायची, जरा बरं वाटतं आणि दिसायला बी चांगलं दिसतं का. असं नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. हे बघा असं बी ओके दिसतंय.
आणि आता आपण काय करूया, म्हणजे आपण इकडे टाकलं होतं ना नेहमीच सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर ही डिझाईन मी बनवणार नव्हतो, पण कमेंट आली होती मला आणि मला माहित होतं की असं होणार आहे, कारण मला आधी पण कोणीतरी बोललं होतं की म्हणलं दादा तुम्ही तेच होते सारखं डिझाईन मध्ये, तुमचं बरोबर आहे. पण मी तुम्हाला बोललो होतो जे रिअल आहे ते रिअल आहे मित्रांनो, कारण मी असं काही तुम्हाला सांगत नाही, पण खरं गोष्ट आहे. तुम्ही कोणाला पण विचारा की फॉग मध्ये तर डिझाईनला जास्त टाइम लागत नाही, टेक्स्ट लगेच विजिबल होतात, म्हणजे लगेच दिसतात. तुम्ही डार्क कलर घेतला ना तरी तुमच्या डिझाईन मध्ये ओके होऊन जाणार आहे तुमची डिझाईन. पण तुम्ही जेव्हा डार्क डिझाईन बनवता ना, लाईट डिझाईन सोपी आहे बनवायला, पण जेव्हा तुम्ही डार्क डिझाईन बनवता ना तेव्हा काय होतं, तुम्हाला लय खेळावं लागतं, फोटो कलर बॅकग्राऊंड हे ते, आणि त्याला खूप वेळ लागतो. तर इथं मी रेग्युलर फॉन्ट घेतलेला आहे असा. आणि आता आपण काय करूया, खालून एक लाईन ऍड करूया. लाईनसाठी मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे ब्रश आहे, तो ब्रशनेच मी लाईन देणार. तुम्हाला ब्रश देऊन टाकतो मी खाली, काय विषय नाही, बिंदास यूज करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता ते इथं ब्रश आहे, मी तुम्हाला दाखवतो, अंडरलाईन म्हणून ब्रश आहे, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. तर काय करायचं, इथं अंडरलाईन ब्रश ओपन केलं ना, इथं तुम्हाला असे न्यू लेअर घ्यायची, शाळेला आपण जो कलर दिला ना तोच इथं खाली मारायचा असा, किंवा मग दुसरा ब्रश घ्यायचा लाईनचा, साईज कमी करून मारायचं, असं बी ओके दिसतंय. किंवा एक लाईन पण आहे सिंगल वाली, हे पण ओके वाटतंय. तर एवढं झालं. आता मी तुम्हाला मागाशी बोलले फोटो चेंज करून दाखवतो, तर चला मग आता तुम्हाला मी फोटो चेंज करून दाखवतो देवीचा. दुसरा घेऊया आपण. आता ह्याच्यामधला आपण समजा दुसरा फोटो म्हणलं की नाही का, आपल्याला हाफ साईज मध्येच घ्यायचा आहे, बाकी तुम्ही कोणता बी घेऊ शकता तुमच्या. हा एक फोटो घेतलाय मी तर, आणि मी तुम्हाला बोललोय ना ते खरं आहे, मी कोणता बी फोटो टाकला नाही तर तो मॅच होणार आहे, कारण लाईट डिझाईन मध्ये ना जास्त खेळावं लागत नाही, त्यामुळे मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो. हे बघा, मग हा पण फोटो ओके वाटतोय, फक्त याला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचा, Ctrl+B करून कलर बॅलन्स करायचा थोडा असा. आणि मागाशी जो फोटो टाकलेला आहे ह्याला पण तुम्ही थोडी साईज वाढवून Ctrl+B करून बॅकग्राऊंड सोबत थोडे मॅच करायचे असं. म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये जे कलर आहे ना ते थोडे वाढवायचे. तर ग्रीन पण आहे ना, ग्रीन पण थोडा वाढवायचा, येल्लो पण वाढवला मी. आणि ह्याला फायनल इफेक्ट द्यायचा आहे कॅमेरा रॉ मध्ये. तर कॅमेरा रॉ मध्ये मी फायनल इफेक्ट काय देतोय फोटोला, कॉन्ट्रास्ट वाढवतोय, टेक्स्चर वाढवतोय, थोडं क्लिअरिटी वाढवतोय, आणि डिटेल्स मध्ये मी मागच्या व्हिडिओ मध्ये बोलले नॉईस ऍड करायचं आहे, तर नॉईस ऍड केलेलं आहे. आणि आपलं जे स्लोगन आहे ना तर ह्याला थोडं मी साईज वाढवून घेतो. आणि फोटोच्या मागे, आता हा फोटो मी डिलीट करतो, असा आपण जो ऍड केला, फोटोच्या मागे एक असं सर्कल घ्यायचे, त्याचा कलर मी रेड घेऊन त्याला ओव्हरले देणार आहे. येल्लो ओके वाटतो, येल्लो देतो, आल्ट दाबून मास्क करतो, सॉफ्ट ब्रश घेऊन व्हाईट कलर घेऊन असं मारलंय. त्यानंतर अजून एक ते इफेक्ट आहे तो पण मी ऍड करतोय, आणि डायरेक्ट डिझाईन बनवलेली आहे, थोडं वर खाली झालं असेल पण काही विषय नाही. आता इथे ऍड केलं, त्याचा ब्लेंड चेंज करायचं आपल्याला. आता मी लुमिनोसिटी केला होता तो इफेक्टला, आणि थोडी साईज वाढवली होती, आता ते दिसतंय, तुम्ही बघू शकता. लय वाटत असेल तर थोडं कमी करा. आता सगळं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय,
सगळ्यात वरती यायचंय, इथून सॉफ्ट ब्रश घ्यायचा आणि डिझाईन मधले एक असा येलो टाईपचा कलर घ्यायचा, थोडा म्हणजे ऑरेंज टाईप आहे थोडा, त्याला स्क्रीन करून इथं मारायचं. मारल्यानंतर याची साईज परत अजून वाढवायची आणि थोडं ऑफसेट कमी. एवढं झालेलं आहे. आपला जो स्लोगन आहे ना त्याला बी थोडस आपण बोल्ड करू, फॉन्टला थोडंच करू, जास्त नको, मीडियम करतोय. तुझा आशीर्वाद आहे ना त्याला मी कलर चेंज करून थोडा डार्क कलर घेतो. आणि ह्याच्या खाली जर तुम्ही जर ब्रश मारला ना तरी पण ते ओके दिसेल. मी तुम्हाला दाखवतो. आता पावडर ब्रश मारू आपण तिथं. पावडर ब्रश मारलेला आहे आणि डिझाईनला आपण इफेक्ट मारला होता पण त्याचा बेवल मी कट करतो आणि थोडं टेक्स्चरची साईज वाढवून थोडा डार्क पार्ट आणतो इथं टेक्स्टला. तुम्ही बघू शकता मी डिझाईन बनवली तुमच्या समोर, सर्व काय तुमच्या समोर केलेलं आहे. तुम्हाला डिझाईन कशी वाटली ना खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकत असतो. आणि इथून पुढं पण आपण डार्क झाले की लाईट तुम्ही कमेंट करून सांगत जावं मला, किंवा इंस्टाला मेसेज करत जावा. मला जसा टाइम भेटेल ना तसं मी तुम्हाला सांगत जाईन. आणि अजून एक महत्वाचं, डिझाईन मध्ये आपण लाईट पण ऍड करू शकतो. हे बघा अशी लाईट ऍड करू शकतो आपण, जी इथून दिली होती ना मागाशी वरतून तीचे, फक्त याचं मी इथं ऑपोजिट 80 करतोय. बघा आता फायनल डिझाईन झाली. आता फायनल इफेक्ट कंट्रोल शिफ्ट अल्ट इथं आपण मर्ज आणि फिल्टर मध्ये येऊन कॅमेरा रॉ मध्ये जायचंय आणि ह्यामध्ये येऊन थोडं व्हाईट वाढवतोय, टेक्स्चर वाढवणार आणि थोडं क्लिअरिटी वाढवतोय. तर बघू शकता तुम्ही डिझाईन कसले भारी झाले. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.